व्हिडिओ नंबर 5 जो होता त्याच्यामध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्यूमन याची आकृती बघितलेली आहे। त्याच्यानंतर ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे पार्ट्स आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत। इन दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्यूमन consists of mainly 7 parts. First part called as the 2 ovaries, second part 2 oviducts, third part uterus, fourth part vagina, fifth part external genitalia called as the vulva, sixth part vestibular glands, and seventh part mammary glands. Today we will discussing the female reproductive system. The first part, ovary. There are 2 ovaries situated in the pelvis region near the kidneys. Near the kidneys, and each ovary is almond shaped and length is about 3 centimeter, breadth is about 1.5 centimeter, and thickness is about 1 centimeter. Each ovary is connected to the dorsal body wall, lateral body wall, as well as the uterus, and this ovary is attached to the uterus by the muscle fibers called as the ovarian ligaments. And these ovaries are also called as the primary sex organ, and the functions of the ovary. First function, it produces the ovum or the egg, and second function, it produces female sex hormones. The female sex hormone is mainly estrogen and progesterone. Additional, this ovary is also secreted remaining 3 hormones like the relaxin, activin, inhibin. Means this female ovary secreted 5 hormones: estrogen, progesterone, relaxin, activin and the inhibin. आता इथं पहिला जो पार्ट आहे ओव्हरी, ही जी ओव्हरी असते ती कमरेचा जो भाग आहे तिथं बसवलेली असते, पण किडनीच्या असतात त्या किडनीच्या जवळ बसवलेल्या दोन्ही बाजूला 2 ह्या ओव्हरीज असतात. त्या ओव्हरींचा आकार हा बदामासारखा असतो, म्हणजे अलमंड शेप्ड त्याला म्हणायचं. त्याची लांबी जी असते प्रत्येक किडनीची ही 3 सेंटीमीटर एवढी आहे. रुंदी जी असते ती 1.5 सेंटीमीटर एवढी असते आणि जाडी जी आहे ती 1 सेंटीमीटर एवढी आहे. ह्या ओव्हरीज ज्या असतात त्या कमरेच्या भागात म्हणजे ॲक्च्युली पोटामध्येच बसवलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी म्हणजे डॉर्सल वॉल, लॅटरल वॉल आणि युटेरस याच्या साह्यानं त्याला सपोर्ट दिलेला असतो. कारण पाठीमागची जी बाजू असते त्याला डॉर्सल साईड आपण म्हणतो. ह्या डॉर्सल साईडला सुद्धा ह्या ओव्हरी बाउंड झालेल्या आहेत. त्याचबरोबर पोटाच्या लॅटरल साईडला सुद्धा त्या बांधलेल्या असतात आणि युटेरस जे आहे त्या युटेरसच्या दोन्ही बाजूला ह्या ओव्हरी स्टेबल करण्यासाठी जे मसल फायबर्स असतात त्याला ओव्हॅरियन लिगामेंट असं म्हणायचं. ॲक्च्युली ओव्हरी जी असते ती प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. जसं टेस्टिस जे असतात त्या प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत मेलमध्ये, त्याच पद्धतीनं फिमेलमध्ये सुद्धा ओव्हरी ह्या प्रायमरी सेक्स ऑर्गन आहेत. आता ही ओव्हरी जी असते त्या ओव्हरीचं फंक्शन काय आहे तर ह्या ओव्हरी ज्या असतात
त्या ओहम किंवा एग म्हणजे अंडी आपण ज्याला म्हणतो त्या तयार करत असतात. त्याचबरोबर स्त्रिया ज्या असतात त्या स्त्रियांच्यामध्ये जी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत ती तयार करण्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यासारखी अतिमहत्त्वाची हार्मोन सिक्रेट करत असतात. आता ॲक्च्युली आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की ओव्हरी जी असते त्या ओव्हरीपासून ॲक्च्युली 5 हार्मोन सिक्रेट होतात. पहिलं म्हणजे इस्ट्रोजन, दुसरं प्रोजेस्टेरॉन, तिसरं आहे रिलॅक्सिन, चौथं आहे ॲक्टिव्हिन आणि पाचवं आहे इनहिबिन. ही 5 हार्मोन्स ओव्हरी सिक्रेट करत असते. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे ओव्हिडक्ट. The second part, oviducts. There are also 2 oviducts and the length of each oviduct is about 10 to 12 centimeter. Each oviduct is further divided into 3 parts. 3 parts. First part, infundibulum. Second part, ampulla, and third part, isthmus. These 3 parts of this oviduct. This oviduct is also called as the fallopian tube. Fallopian tube, and this fallopian tube or this oviduct divided into 3 parts. The first part called as the infundibulum. This infundibulum which shows the finger-like processes, and this finger-like processes called as the fimbriae. And at the center of this fimbriae shows a opening called as the ostium. And this ostium which provides the passage of this ova released from the ovary, and this ostium which opens after the releasing of this ovum into the abdominal cavity, and this fimbriae which picks up the ovum and which travels towards the ampulla. The second part called as the ampulla. This ampulla which is the wider part, and the fertilization takes place in this ampulla. And third part called as the isthmus. This isthmus is a narrow part, and this oviduct which is connected to the uterus by this isthmus. Means here the function of this oviduct is function of this oviduct is it carries the ovum, and the main characteristic of this oviduct is it is internally lined by the ciliated epithelial cells. आता इथं दुसरा जो पार्ट आहे, मराठीत आपण त्याला बीजनलिका असं म्हणतो. ह्या सुद्धा बीजनलिका, त्यांची संख्या 2 एवढी असते. त्यांची लांबी जवळजवळ 10 ते 12 सेंटीमीटर एवढी असते. आणि ही जी ओव्हिडक्ट आहे किंवा त्याला युटेराइन ट्यूब असं सुद्धा म्हणतात, ही जी ट्यूब आहे किंवा ही जी फॅलोपाइन ट्यूब आहे तिचे मुख्यतः 3 भाग पडत असतात. पहिला म्हणजे इन्फंटिब्युलम, जी ओव्हरीच्या जवळ असणारा जो पार्ट आहे त्याला इन्फंटिब्युलम असं म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो एम्प्युला, तिसरा जो पार्ट आहे तो इस्थमस. इथं इन्फंटिब्युलम जे आहे हे इन्फंटिब्युलम त्याच्या पुढच्या बाजूला जी फिंगर लाईक प्रोसेस असतात, म्हणजे जशी बोटा असावी त्या पद्धतीनं जी आउटग्रोथ्स असतात त्याला फिंब्रे असं म्हणायचं. आणि त्या फिंब्रीच्या सेंटरला बरोबर त्या ठिकाणी छिद्र जे आहे त्याला ओस्टियम असं म्हणायचं. म्हणजेच बघा, आपण ओव्हिडक्टची जी
अंटेरियर साईड दाखवतो तिथं अशी जी बोटांच्या सारख्या आउटग्रोथ जे दाखवलेले आहेत यालाच फिंबरे असं म्हणायचं. आणि बरोबर त्याच्या सेंटरला जे छिद्र असतं त्याला ओस्टियम असं म्हणायचं. ज्या वेळेला ओव्हरीमधून ओहा हा ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये रिलीज केला जातो त्यावेळेला हे जे फिंबरे असतात, जे बोटांच्या सारखी जी स्ट्रक्चर्स असतात, अशी बोटं जी असतात त्यासारखी जी स्ट्रक्चर्स असतात त्याच्या साहाय्यानं तो जो ओहम आहे तो पिकअप केला जातो आणि त्या छिद्रातून आत सोडला जातो. म्हणून म्हणजेच या ठिकाणी ह्या फिंबरी ज्या असतात त्या बोटांच्या सारखं काम करत असतात. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे ॲम्प्युला. आता ॲम्प्युला जो आहे फिगरमध्ये सुद्धा आपण दाखवत असताना त्याचा आकार मोठा दाखवलेला आहे, कारण ह्या ॲम्प्युलामध्येच ॲक्च्युली फर्टिलायझेशन हे होत असतं. कारण जो ओहम जो आहे तो ओव्हरीमध्ये जरी तयार झाला असला तरी तो जो ओहम आहे तो इन्फंटिब्युलममधून सिलेटेड इपिथेलियल सेलच्या साह्यानं ॲम्प्युलापर्यंत आणला जातो आणि तिथंच त्या ठिकाणी तो स्टेबल होतो किंवा तिथंच तो थांबत असतो. आणि जर समजा फजेनल ट्रॅकमध्ये जर स्पर्म्स असतील तर ते स्पर्म ह्या ओहमच्या दिशेनं ॲम्प्युलाच्या साईडला ट्रॅव्हल होत असतात आणि मग तिथंच फर्टिलायझेशन होत असतं. म्हणून फर्टिलायझेशन इन ह्युमन टेक्स प्लेस इन द ॲम्प्युला ऑफ द फॅलोपियन ट्यूब. म्हणजे ॲम्प्युला जो आहे तिथंच त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं, हा त्याच्यातला मुख्य पॉईंट आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे इस्तमस. आता युटेरस आणि ही ओव्हिडक्ट जे आहे त्यांना कनेक्ट करणारा हा जो नॅरो पार्ट आहे त्याला इस्तमस असं म्हणायचं. तुम्ही फिगर जर बघितली तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ओव्हिडक्टचे हे 3 पार्ट्स असतात. शेवटी आपल्याला ओव्हिडक्ट जे आहे तिचं फंक्शन इथं लिहिलं आहे, इट कॅरीज द ओहम. म्हणजे ओव्हरीमध्ये तयार झालेला जो ओहम आहे तो कॅरी करण्याचं काम ह्या ओव्हिडक्ट करत असतात. कारण आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सिलेटेड इपिथेलियल सेल्स जे असतात ह्या 3 ठिकाणी आढळतात. माणसाच्या शरीरामध्ये 3 ठिकाणी आढळतात. पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे नेझल कॅव्हिटीमध्ये ह्या सिलेटेड इपिथेलियल सेल्स असतात. दुसरं म्हणजे आपला जो घसा आहे तिथं ह्या सिलेटेड इपिथेलियल सेल्स असतात. आणि तिसरं ओव्हिडक्ट जे आहे त्या ओव्हिडक्टमध्ये सिलेटेड इपिथेलियल सेल्स आढळतात. ही त्याची पिक्युलॅरिटी आहे. सिलेटेड सेल्स म्हणजे या ठिकाणी ह्या सेल्स यासारख्या असतात आणि त्याच्या जी प्रॉक्सिमल एंड्स आहेत तिथं हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतात आणि त्याची जी मुवमेंट असते ह्या अशी असते, वेव्ज जशा तयार व्हाव्यात, लाटा जशा तयार व्हाव्यात तशी ह्या सिलिया मूव करत असतात किंवा हालचाल करत असतात आणि त्याच्या साहाय्यानं ओहम जो आहे तो वरती म्हणजे पुढं 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 ढकलला जातो. हे ॲक्च्युली ह्या सिलेटेड इपिथेलियल सेलचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तिसरा जो पार्ट आहे त्याचं नाव युटेरस. Third part, uterus. This uterus is also called as the womb. This uterus is pear shaped. And the length is about 7.5 centimeter in length. The breadth is about the 5 centimeter in breadth and 2.5 centimeter in wide. And this uterus further divided into 3 parts. The upper part called as the fundus. This fundus, which is dome shaped fundus, is present at the upper side. Middle part called as the body, and the inner part called as the cervix. These 3 parts are present in the uterus. And this uterus, which the wall of the uterus is formed by 3 layers. The outermost layer called as the perimetrium,
perimetrium, middle layer called as the myometrium, and innermost and thick layer called as endometrium. These three layers are present in the wall of the uterus, and the main function of this uterus, it provides the passage for the menstrual cycle. It also provides the space for development of the baby. Third function, it also provides the nourishment to the fetus, and it also provides, fourth function is, it also provides the passage for the traveling of the sperms. These functions occurs in the uterus. म्हणजेच या ठिकाणी युटेरस, मराठीत आपण त्याला गर्भाशय असं म्हणतो, याचा जो आकार आहे तो पियर शेप्ड असतो. म्हणजेच या ठिकाणी जसा पेरूचा आकार असतो त्या पद्धतीनंच वरचा जो भाग असतो त्या ठिकाणी पियर जे आहे एक फळ आहे आणि त्याचा आकार हा पेरूसारखा असतो, मात्र वरची बाजू ही निमुळती असते आणि जो खालचा भाग असतो तो पसरट असतो. सेम त्याच पद्धतीनं हे जे पियर शेप्ड युटेरस जे आहे त्याचा खालचा जो भाग असतो तो निमुळता असतो आणि वरचा जो भाग असतो तो ब्रॉड असतो. हे जे युटेरस आहे त्याची लांबी 7.5 सेंटीमीटर एवढी आहे, त्याची रुंदी जी आहे ती 5 सेंटीमीटर एवढी आहे आणि त्याची जाडी जी आहे ती 2.5 सेंटीमीटर एवढी असते. हे जे युटेरस आहे त्या युटेरसचे परत त्या ठिकाणी 3 भाग आपल्याला बघायला मिळतात. जर आपण त्या ठिकाणी फिगरमध्ये बघितलं तर ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह जी सिस्टीम आहे, ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे याच्यामध्ये हा जो पार्ट आपण दाखवतो हा युटेरसचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये जे आउटरमोस्ट हा जो लेयर आहे तो तयार होत असताना पेरीमेट्रियम पासून तयार झालाय. त्याच्या आत असणारा हा दुसरा जो लेयर आहे त्याला मायोमेट्रियम असं म्हणायचं आणि इनरमोस्ट लेयर जो आहे त्याला इंडोमेट्रियम असं म्हणायचं. हे इंडोमेट्रियम आहे ते अतिशय थिक असतं, अतिशय जाड असतं, कारण ज्या वेळेला बाळाची वाढ होत असते त्यावेळेला त्याला एक प्रकारचं कुशन निर्माण करून देण्यासाठी ह्या इंडोमेट्रियमचा उपयोग होत असतो. आणि इथं आपल्याला हे जे युटेरस आहे त्याचे हे मुख्य 3 भाग दिसत आहेत. हा जो वरचा भाग आहे त्यालाच त्या ठिकाणी फंडस असं म्हणतात. त्याच्यानंतर हा जो मधला भाग आहे त्याला बॉडी असं म्हणायचं आणि हा नॅरो पोस्टेरियर पार्ट जो आहे त्याला सर्विक्स असं म्हटलं जातं. आणि इथं हे जे पूर्ण गर्भाशय आहे ह्या गर्भाशयाचं फंक्शन जे आहे एक म्हणजे या ठिकाणी जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म्स त्या ठिकाणी जे व्हाजायनल ट्रॅकमध्ये इंटर झालेले असतात ते स्पर्म त्यांना पॅसेज निर्माण करून देण्यासाठी या युटेरसचा उपयोग होतो. दुसरं फंक्शन जे आहे युटेरसचं, जी स्त्रियांच्यामध्ये मंथली मेनस्ट्रुअल सायकल जी घडून येत असते तिला पॅसेज करून देण्यासाठी ह्या युटेरसचा उपयोग होतो. तिसरं फंक्शन जे आहे ह्या युटेरसमध्ये हे जे बाळ आहे त्याचं इम्प्लांट केलेलं असतं. समजा या ठिकाणी ही बेबी जर असेल तर ह्या बेबीची वाढ घडवून आणण्यासाठी त्या बाळाला नौरिशमेंट म्हणजे पोषक द्रव्ये सप्लाय करण्याचं काम युटेरस करत असतं. आणि चौथं म्हणजे हे बाळ जसं जसं त्या ठिकाणी मोठं होत जातं त्यावेळेला त्याला पॅसेज निर्माण, त्याला स्पेस निर्माण करून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी हे युटेरस करत असतं आणि म्हणून त्या ठिकाणी युटेरसची ही फंक्शन्स आहेत. त्याच्यानंतर चौथा जो पार्ट आहे तो म्हणजे व्हाजायना. इथं आपल्याला ही फिगरमध्ये लेबल दिलेलं होतं, दिस इज द व्हाजायना. दिस व्हाजायना इज फॉर्म्ड बाय दी फायब्रोमस्क्युलर layer and this vagina is about 7 to 9 centimeter in length. Here
the fourth part of this female reproductive system is vagina. And this vagina, it is a passage formed by the fibromuscular types of the muscles, and these muscles forms a tubular structure about the 7 to 9 centimeter in length, and it also useful for the penetration of the penis during the sexual intercourse of the copulation, and it also provides the birth canal during the parturition or the delivery. This is the function of this vagina. म्हणजे या ठिकाणी vagina हा जो पार्ट आहे ती ॲक्च्युली एक ट्यूब आहे, आणि ही ट्यूब जनरली सर्विक्स आणि फेस्टिब्युलच्या मध्ये असणारा हा पार्ट आहे. ही एक जी ट्यूब आहे ती जवळजवळ 7 ते 9 सेंटीमीटर लांबीची असते, आणि तिचं फंक्शन जे आहे की त्या ठिकाणी ड्युरिंग इंटरकोर्स इट रिसिव्स द पेनिस, अँड ज्यावेळेला दुसरं फंक्शन म्हणजे बाळाचा ज्यावेळेला जन्म होत असतो त्यावेळेला बर्थ कॅनल सुद्धा त्या ठिकाणी या vaginaचा उपयोग होत असतो. This opening of this vagina into the vestibule called as the vaginal orifice. Vaginal orifice, and this vaginal orifice which is covered by a membrane called as the hymen. म्हणजेच या ठिकाणी ही जी ट्यूब आहे ती ट्यूब तिचं जे ओपनिंग आहे तिला व्हजायनल ऑरिफिस असं म्हणतात, आणि ही जी व्हजायना आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला असणारं जे म्युकस मेम्ब्रेन आहे अतिशय थिन असणारं असं ही मेम्ब्रेन आहे त्याला हायमेन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हा जो व्हजायना आहे तो त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे त्यासाठी पॅसेज म्हणून त्याचा यूज होत असतो. म्हणजेच या ठिकाणी हा चौथा पार्ट होता त्याचं नाव व्हजायना. त्याच्यानंतर पाचवा जो पार्ट आहे तो म्हणजे एक्सटर्नल genitalia. This external genitalia which consist of mainly 5 parts. First part called as the vestibule. Second part called as the labia minora. Third part clitoris. Fourth part labia majora, and fifth part mons pubis. These 5 parts are included in the external genitalia. Here this is the first part called as the vestibule. It is a median vertical depression of the vulva, and it also including a urethral and the vaginal opening, and this external genitalia is also called as the vulva, and this vulva further consists of these 5 parts: vestibule, labia minora, clitoris, labia majora, and the mons pubis. Means here this vestibule, it is a median depression, but this depression is vertical, and in this vertical depression their urethral opening and the vaginal opening is takes place. The second part called as the labia minora, and this labia minora, it appears like the lip-like structure, but the thin lip-like structures which are present, and it at its the anterior side shows a sensitive part called as the clitoris, and this labia minora, these are the small as well as the lip-like skin folds are present called as the labia minora, and here labia majora means these are the large lip-like folds are present, and this labia majora which is present the outer side, but this labia minora these are present the inner side, and it appears like the lips,
and here the labia majora, which is comes at its the anterior as well as the posterior side, and this labia minora at its the anterior side is also fused up, and at its the anterior side shows the sensitive part called as the clitoris, and this clitoris which is homologous to the glans penis. Glans penis, this glans penis is a part of the male reproductive system, and this glans penis is also the sensitive part. Similarly, in this female, clitoris is also the sensitive part, and this clitoris which is homologous organ, the glans penis, and this clitoris is also formed by the muscles, erectile muscles called as the corpora cavernosa. Corpora cavernosa, these muscles are corpora cavernosa muscles are present, and so these are also erectile. And the fifth part called as the mons pubis. It is a fleshy elevation above the labia majora, the mons pubis, and the outer part of the labia majora shows the pubic hairs. It is the fleshy elevation above this the labia majora. This is called as the mons pubis. आता इथं एक्सटर्नल जेनिटलिया हा जो पार्ट आहे त्याला फुलवा असं सुद्धा म्हणतात, पण त्याच्यामध्ये हे 5 पार्ट्स परत इन्क्लूड झालेले आहेत. म्हणजेच पहिला जो पार्ट आहे फेस्टिब्यूल. आता हे व्हर्टिकल डिप्रेशन जे आहे आणि त्याच्यामध्ये असणार जे ओपनिंग आहे त्याला फेस्टिब्यूल असं म्हणतात. त्याचबरोबर इथं ओठ जसे असावेत त्या पद्धतीनं साईजनं लहान असणारे पण लिप लाईक जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला लॅबिया मायनर असं म्हणायचं, आणि इथं लॅबिया मेजर जे आहेत ते सुद्धा ओठांच्या सारखेच असतात, मात्र आकाराने मोठे असतात आणि ते आउटर साईडला असतात, म्हणून त्याला लॅबिया मेजर असं म्हणतात. त्याच्या आत असणारा हा लॅबिया मायनरा पार्ट आहे, आणि हा जो लॅबिया मायनरा जो आहे त्याचं जे अंटेरियर त्याचं असणारं जे अंटेरियर फ्युजन जे आहे तिथं असणारा इरेक्टाईल सेन्सिटिव्ह पार्ट जो आहे त्याला क्लायटोरिस असं म्हणायचं. आणि क्लायटोरिसचं स्ट्रक्चर आणि ग्लान्स पेनिस म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारा ग्लान्स पेनिस हे इक्विव्हलंट असतं किंवा इक्वल असतं, म्हणून त्या ठिकाणी क्लायटोरिस इज ए इरेक्टाईल सेन्सिटिव्ह पार्ट ड्युरिंग द कॉप्युलेशन. आणि हा जो 5वा टाईप आहे मॉन्स प्युबिस असं म्हणतात की लॅबिया मेजरा जो आहे त्याच्यावरती असणारा जो फ्लेशी इलिव्हेटेड पार्ट जो आहे त्याला मॉन्स प्युबिस असं म्हणतात. त्याच्यानंतर 6वा जो पार्ट आहे वेस्टिब्युलर ग्लॅन्ड्स. आता इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 2 असेसरी ग्लॅन्ड्स आहेत, तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला 6वा पार्ट असं त्या ठिकाणी नंबरिंग जे टाकलेलं आहे वेस्टिब्युलर glands. Vestibular glands, there are 2 vestibular glands which are also present at the lateral sides of the vestibule, and this vestibule which releases the mucus during the copulation. So these vestibular glands are also called as the Bartholin glands. Vestibular glands are also called as the Bartholin's glands, and these Bartholin glands or the vestibular glands secretes the mucus, and this mucus which acts as the lubricant, during copulation. So these vestibular glands which are homologous part to Copper's glands.
Copper's glands, and these Copper's glands which are found in the male reproductive system. आता इथं सहावा जो पार्ट आहे त्याला फेस्टिब्युलर ग्लँड्स आपण म्हटलंय. म्हणजेच या ठिकाणी जे फेस्टिब्युल आहे म्हणजे जी ओपनिंग आहे त्याच्या दोन्ही बाजूला ह्या ग्रंथी बसवलेल्या असतात. आणि ह्या ज्या ग्रंथी असतात ह्या ग्रंथी म्युकस सिक्रेट करत असतात. आणि हे जे म्युकस आहे एक लुब्रिकंट म्हणून त्याचा उपयोग होतो, वंगणासारखा त्याचा उपयोग होतो. आणि ह्या फेस्टिब्युलरचं दुसरं नाव आहे बार्थोलिन्स ग्लँड्स. आणि ह्या बार्थोलिन ग्लँड्स ह्या कॉपर्स ग्लँडसारखंच एक्झॅक्ट वर्क करत असतात. आणि त्याच्यानंतर जो सातवा पार्ट आहे तो म्हणजे मॅमरी ग्लँड्स. मॅमरी glands. There are 2 mammary glands present in the ventral side of the thoracic cavity, and each mammary gland which consists of the large number of the lactiferous ducts and the glands, and these mammary glands which are modification of the sweat glands. And these mammary glands which opens into at the outer side by the opening of the alveoli, and this alveoli which opens at the outside, and at its the mammary glands at its the outer skin near the nipples, the dark brown colored circle is present, and this dark brown colored circle called as the areola. Means here this is the nipple, and inside these mammary glands there many lactiferous glands are present, and these lactiferous glands which shows the lactiferous ducts, these lactiferous ducts which opens into the nipples, and this nipple at its the dark brown colored circle called as the areola. And this function of this mammary gland is it produces the milk for the nourishment of the baby after the birth. म्हणजेच या ठिकाणी ह्या मॅमरी ग्लँड्स ज्या असतात त्या थोरॅसिक कॅव्हिटीच्या बाहेर बसवलेल्या असतात. त्यांची संख्या 2 एवढी असते. मॅमरी ग्लँड्समध्ये लॅक्टिफेरस ग्रंथी असतात. ह्या लॅक्टिफेरस ग्रंथी लॅक्टिफेरस डक्टच्या साह्यानं निपलमध्ये ओपन होत असतात, आणि त्या निपलच्या सभोवताली जे तपकिरी ब्लॅकिश कलरचं जे सर्कल आहे त्याला अरिओला असं म्हणतात. आणि मॅमरी ग्लँडचं वैशिष्ट्य म्हणजे मॅमरी ग्लँड्स ह्या घामग्रंथी ज्या असतात त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड फ्रॉम द स्वेट ग्लँड्स. आणि शेवटी मॅमरी ग्लँड्स जे असतात, मराठीत मॅमरी ग्लँड्सना आपण स्तनग्रंथी असं म्हणतो, त्यांचं फंक्शनच आहे की बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाचं नवरिशमेंट करण्यासाठी म्हणजे बाळाचं पोषण करण्यासाठी दुधाची निर्मिती करणे हे मॅमरी ग्लँडचं फंक्शन आहे. इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन हा पार्ट संपला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण टीएस ऑफ द ओव्हरी किंवा त्याला हिस्टॉलॉजी ऑफ द ओव्हरी याचा अभ्यास करणार आहोत.